दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिवाळी आणि दिवाळीची सगळी धामधूम संपली आणि पुन्हा कामाला लागलेले आहोत. फराळ, फटाके आणि पाहुण्यांची रेलचेल हा सगळा आनंद अनुभवून आपण पुन्हा त्या रोजच्या धावपळीत, रोजच्या दगदगीच्या त्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाण्यातलं सावरकर नगर. सुनबाई आहेत वर्षा शिंदे आणि सासूबाई आहेत शेवंती शिंदे. आणि हो, दिवाळी संपलेली आहे तेव्हा आता हा प्रवास झपाट्याने तुमच्या शहरात येणार आहे. आणि मग एक छान बातमी तुमच्यापर्यंत लवकरच आम्ही पोहोचवणार आहोत. ती बातमी कोणती, हा कोणता असणार दिवाळीच्या नंतरचा धमाका, जो होम मिनिस्टरमधल्या प्रत्येकीला वाटेल की मला यात सहभागी व्हायलाच पाहिजे. नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेऊया. हे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पण आता शिंदे कुटुंबाला भेटूया. माझी सध्याची क्लोजेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या प्रिय सासूबाई. माझी हल्लीची जवळची मैत्रीण म्हणजे माझी प्रिय सुनबाई. या दोन प्रिय मैत्रिणींमधले खटके एकदम हटके. आता मुख्य मुद्दा. माझ्या प्रिय मैत्रिणीने जरा अति काळजी टाळावी. माझ्या मैत्रिणीने जरा राग कमी करावा. राग तर येणारच ना सासूबाई. असं का? पैठणी मी जिंकल्यावर तुम्हीच वापरणार ना ती. काळजी मला तुझीच ग, कारण आजची पैठणी माझीच ग. तरी पण पैठणी सुनेचीच. रागावू नकोस, पैठणी सासूचीच. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. एक अक्षर देतो, अक्षरावरून नाव घ्यायचं म्हणजे उखाणा घ्यायचा. अक्षर आहे म. माहेरच्या साडीला सोन्याचा काठ. सचिन रावांचं नाव घेते, सुखी सासरची वाट. अरे वा, अभिनंदन. छान. ही लक्ष्मी तुमच्याकडे. तुम्ही कुठलाही घ्या. डाळी लावते तुळस, तिला घालते पाणी. दगडू पत्राचं नाव घेते, ओम मिनिस्टर आली घरी. अरे वा, काय कुठून कुठे गेलं, पाण्यावरून घरी वगैरे. पण छान होता उखाणा, मला आवडला. बरं, आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर सचिन शिंदे. नमस्कार. हे आई वडील, सासू सासरे ते. नमस्कार. हे माझे आई वडील. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी मोठी नणंद आहे. नमस्कार. ही छोटी नणंद आहे. बर. ते तिचे मिस्टर आहेत, ते नमस्कार. सासू सासरे नमस्कार. आणि शेजारी आहेत. नमस्कार. शेजारी. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 तुम्ही पहिल्यापासून ठाण्यात राहता का? हो. मी लहानपणापासून. नाही, लहानपणी नाही, लहानपणी विक्रोळीला होते. आणि मग तुमचं लग्न कधी जमलं? हा, 1974. 74. कसं काय जमलं? यांचे भाऊजी होते ना, हा. त्यांची माझ्या वडिलांची ओळख होती. तेव्हा मग त्यांनी असं विचारलं माझ्या वडिलांना काय लग्नाचं बाबा. अच्छा, लग्न. हा. आणि मग मग माझ्या वडिलांनी हो सांगितलं. आणि मग लगेच लग्न झालं? हा, लगेच लग्न. पण मग स्वभावात काय बदल आहे इतक्या वर्षात? नाही, असं काय नाही. हा? काय नाही. शांतच आहे, रागवत नाहीत कधी? नाही, तुमच्याकडे फटाके नाही वाजत म्हणजे दिवाळीत जसे वाजत? असं काय नाही, कधी नाही. आपलं कसं अरेंज मॅरेज? म्हणजे बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला तुमचा? तसं म्हणायला गेलं तर आमचं एक मिनिट. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? बघण्याच्या कार्यक्रम मध्ये कॉलेजमध्येच आम्ही लव्ह मॅरेज होतं आमचं. कॉलेजमध्येच लव्ह मॅरेज होतं का? कॉलेजमध्ये लव्ह होतं आणि मग मॅरेज झालं? कॉलेजमध्ये लव्ह होतं, नंतर मॅरेज झालं. मग घाबरलो ना हो मी. मला वाटलं कॉलेजमध्येच लव्ह मॅरेज झालं म्हणजे हे काय नवीन. मग
मग त्यावेळी असं NSS मध्ये आम्ही होतो, मग एका ग्रुपमध्ये होतो, Camp मग तिथे मध्ये ओळख झाली. NSS. बरं, हा, मग कॅम्पला जायचं. हो. बरं बरं, मग कधी प्रपोज कधी केला? मी म्हणजे तिचा बर्थडे होता 18 ऑक्टोबरला. हा, मग तेव्हा काय केलं? त्यावेळी आमचा म्हणजे ग्रुप होता कॉलेजचा. हा, मी तळाबाईला बोटिंगला गेलेलो. कुठे? तळाबाई तलावबाई. हा, ठाण्यात. हा, तर बोटिंगला गेलेलो, तर त्यावेळी मी प्रपोज केला तिला. मग माझ्यासाठी एक गाणंही म्हटलं होते ते. कोणी ह्यानी? कुठलं कुठलं सांगा ना, सांगा. हो, गा. पल पल दिल के पास तुम रहती हो. बोटी. पुढे. हा. जीवन मीठी प्यार ये कहती हो. बोटी. बोटीत. आणि तेव्हापासून हे आहेत मुठीत. करेक्ट, लगेच ओळखलंय मी. हा, आणि मग कधी लग्न कधी झालं? लग्न माझं 2 डिसेंबर 2007 तुमचं आणि तुमचं? आमचं म्हणजे आमचं म्हणा ना. माझं लग्न असं म्हटल्यावर मला कळे ना आता काय म्हणून म्हटलं. चला, आधी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी, कारण इथून गुण मिळायला सुरुवात होते. सुनबाई, मला सांगा, सासूबाईंचा स्वयंपाकातला गुरु कोण? पप्पा, म्हणजे सासऱ्यांनीच त्यांना शिकवलं असेल. काय हो, हे काय रहस्य आहे? नाही, मी म्हणजे कुकचंच काम करतो, जेवणाचं. ते कुक आहेत. अच्छा, तुम्ही कुक आहात? गव्हर्नमेंटमध्ये ESI मध्ये ते cook आहेत. हॉस्पिटलमध्ये कुक म्हणून काम करतो, जेवण. पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी, सासूबाईंची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण? त्यांच्या नंदा ज्या आहेत, म्हणजे सखूबाई वगैरे नावे, त्यांची ननंद, म्हणजे यांची पप्पांची बहीण. उत्तर चुकलं. काय उत्तर दिलं तुम्ही सांगा? त्यांची सुनबाई. कळलं? तुम्हीच आहात मैत्रीण त्यांच्या. मैत्रिणीसारख्या राहा. कळलं? सुनेसारखा जाच करू नका त्यांचा. नाही. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. सासूबाई, स्वतःच्या लग्नात तुमची सुनबाई कोणत्या कारणाने रुसली होती? ते फोटोवाले गेले होते लवकर निघून म्हणून तिला राग आला. हो, हा, तिच्या लग्नात. काय झालं? म्हणजे यांनी फोटोवाल्याला 4:30-5चा टायमिंग दिला होता. बरोबर. आणि मला सगळं विदाई यायचा की वगैरे जायचा? जायचा. हा, तर मला सगळं विदाई वगैरे होईपर्यंत सगळं शूटिंग हवं होतं. मग केलं नाही नाही, त्यांनी? मग तोपर्यंत म्हणजे रिसेप्शनच चालू होतं 4:30-5 पर्यंत. मग जेवणाच्या वेळी तो निघून गेला. ते माझे रडण्याचे फोटो हवे होते ना, ते मिळाले नाही. सासू चिमटा काढायला लग्नाचं शूटिंगच करून देतो तुम्हाला. बरं, तुम्ही सगळ्यात जास्त मिस कोणाला? माहेरच्या माझी बहीण, जी आता या कार्यक्रमाला येऊ शकली नाही. का? म्हणजे तिची सासू एक्सपायर झाली आता 10 काय नाव दिवसापूर्वी. तिचं? शुभांगी गोविंद. तिला खूप मिस करता. मग एखादी गोष्ट मागितली तुम्ही तर तिच्याकडे मिळायची तुम्हाला? हो. वहिनी, लग्नात येऊ शकलो नव्हतो, पण एक सांगतो, काय हसत राहा. गंमत म्हणून डोळ्यातले अश्रू ठीक आहेत, आठवणींमुळे ते बाहेर पडतात, पण काय हसत राहा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही रागावल्यावर कोणती गोष्ट सुनेला सांगावी असं सुनबाईला वाटतं? मी रागवल्यावरती असं काय तिला एवढं हे नाही वाटत. तीच गप्प बसते मी रागवली तर. हो ना, पण तरी सुद्धा तिच्या मनात काहीतरी आहे की आई का रागवले म्हणून असं. आई का रागवली, आई का रागवली? रागावल्याचं कारण तिला काय? सांगावं, हा. एवढीच इच्छा आहे. हा एक गुण मात्र मिळाला तुम्हाला, अभिनंदन. सासरी मोहनसाठी पुढचा प्रश्न. तुमची पत्नी तुमच्या आईच्या हातचे काय आजही खूप मिस करते? जेवण. चुलीवरचं. हा, चुलीवरचं गावचं चुलीवरचं जेवण मिस करतात. अभिनंदन. चला, एक गुण मिळाला. काय लक्ष आहे तुमच्याकडे. आणि आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या पत्नीचा राग घालवण्याचा रामबाण उपाय कोणता? तिला शॉपिंग, असं सिनेमा वगैरे बघायला आवडतात. म्हणजे असं राग आला की मी तिथे म्हणजे घेऊन जातो. सिनेमा वगैरे लागला. ह्यांना राग येणं हे तुमच्या दृष्टीने तोट्याच आहे. असं काय नाही, त्या निमित्ताने मलाही बघायला भेटतं. मी पण बिझी असतो. काय प्रेम आहे हो तुमचं. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. किती पिक्चर बघितले? आम्ही तर भरपूर बघितले. 400? 400. 400 पेक्षा जास्त. म्हणजे चित्रपटापेक्षा तुमचं रागावणं केवढं आहे बघा. नाही, प्रत्येक वेळी रागानिमित्त नाही, असंही बघतो आम्ही. त्यांनाही आवडतं, मलाही आवडतं पिक्चर बघायला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
बरं, आता चर्चेचा एक विषय आहे आणि तो विषय असा आहे, घरातली जर कामं असतील तर त्यामध्ये मुलाने सुनेला मदत करावी का? तुमचं काय म्हणणं आहे? सुनेनेच करायचं ते काम, मुलांनी नाही करायचं काम घरातलं. घरातलं करायचं नाही, नाही, कारण तो बाहेर करतो ना, मुलांना घराचं करायचं नाही. आणि सून आणि मी पण असते ना, म्हणजे तिला मदतीला मी पण असते बरोबर, पण सुनेने घरी पण करायचं आणि बाहेर पण करायचं. ना, असं काही नाही ना. हा. मी पण करते हा. ना, मी पण करते थोडंफार, ती पण करते, पण मुलांनी बाहेरचं करून घरातलं नाही करायचं. तुमचं काय म्हणणं आहे? थोडीफार मदत करायला हवी. हो ना, मुलांनी हो करायला हवी. हो. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मदत करायला पाहिजे. आम्ही पण करतो ना मदत. आता काय काय हो? नोकरी करून करतो काय नाही. आई. आई. एकामेकाला मदत केली जेवणच करता तुम्ही तर. अरे हो, त्यांनी तर सांगितलं मी जेवण पण बनवून देतो. आई बाबांनी म्हणजे आईंच्या सगळे प्रश्न असे दस्टरने पुसून टाकले. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? करायला पाहिजे ते पण मदत. करायला पाहिजे असं वाटतंय. आता वाटतंय पण शरीर साथ देत नाही का? करा ना आता हळूहळू. उद्यापासून कराल ना? युक्त करा. बरं ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे आई? थोडंफार केलंच पाहिजे, करतात सगळे. आणि आजकाल काय दोन्ही नवरा बायको सर्व्हिसला असल्यामुळे दोघांचा हातभार असलाच पाहिजे. बरं, बाबा तुमचं काय म्हणणं? केलीच पाहिजे. मी पण करतोच मदत. ऐकलं नाही, चांगलं आहे. म्हणजे गमतीने आपण जरी हसलो तरी सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण दोघांनी जबाबदाऱ्या विभागूनच घ्यायला पाहिजे. इकडे काय म्हणताय या दोघी बघी आधी? नाही, केली पाहिजे मदत. तुमच्याकडे कसं काय करतात? हो, माझे मिस्टर करतात. काय काय मदत करतात? थोडंफार मदत करतात असं जेवणाच्या वेळेला वगैरे. तुमच्याकडे? आमच्याकडे करतात. नाही, तुमच्याकडे काय नाही, तुमचं म्हणणं काय आहे? नाही, ठीक आहे, करायलाच पाहिजे ना मुलांनी. कारण कोणती स्त्री जरी कामावर राहील ती थकते धावपळीमध्ये, घरातल्या मुलांनी करायलाच पाहिजे मदत. आज ती मेन आहे. तर आता ही झाली प्रत्येकाची बोलण्याची मतं. आता कागदावरती मतं उमटवायची आहे. बरं, सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत या बाउलमध्ये आणि आता मी काही प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न, मुलाला वाढदिवसाच्या दिवशी कोणाच्या हातचा पदार्थ खायला आवडेल? 6 जण म्हणतायत सासूबाईंच्या हातचा, त्यामुळे चला हा गुण कोणालाही नाही. पुढचा प्रश्न, या दोघींपैकी म्हणजे एखादी गोष्ट जर सांगितली तर पोटातच राहू शकते, कोणालाही बोलणार नाही, जी गोष्ट ओठावर येणार नाही, असं कोण? सासूबाई की सूनबाई? 1 2 3 4 5 हा गुण सासूबाईंना मिळाला. तुम्ही काय सगळ्यांना लगेच आनंदाची असेल तर सांगायला पाहिजे. वर्तमानपत्र लगेच बातमी देऊन टाकायची. पुढचा प्रश्न, या दोघींपैकी कुणाचं हसणं संपूर्ण घराला हसवतं? कुणाचं हसणं छान आहे? अच्छा, सुनेचं. या उत्तरानंतर हसल्या. या बाहेर जाताना तुमची मुलं कोणाकडे सांभाळायला ठेवाल? सासूबाईंकडे ठेवाल का सूनबाईकडे? सासूकडे. आणि तुमचा मुलगा कोणाकडे ठेवाल सांभाळायला? स्वतःकडे का सुनेकडे? स्वतःकडे. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? अंदाज व्यक्त करा. चला, सूनबाई जिंकेल. बघितलं, फिरला मुलगा. मगाशी एक चर्चेचा विषय होता की लग्नानंतर मुलाने घरात घरकामाला मदत करावी का सगळी कामं सुनेनेच करावी, आणि मग प्रत्येकाने आपली मतं व्यक्त केली. सासूबाई मात्र ठाम आहेत मतावर की नाही, लग्नानंतर मुलाने कामं करू नयेत, घरात सुनेनेच करावी. स्वतःच्या बाबतीत त्यांचा नियम वेगळा आहे पण मुलाच्या बाबतीत त्यांचं तसं म्हणणं आहे. आता बघूया कोणाच्या बाजूने मतं दिलेली आहेत. सून गटाला मिळालेले गुण आहेत 4 आणि सासूबाईंना मिळालेले गुण आहेत आतापर्यंत 5. आता हे एक एक गुण म्हणजे हे एक एक मत त्या गुणांमध्ये वाढ करणार. 6 5 6 7 8 9 10 ती घरात बादली भरायला ठेवा. 11 12 13 14
हे काय स्वतःच लिहिलं नाही काय? नाही, पण मला शोधायचं आहे की हे मत कोणाचं आहे, हे अक्षर कोणाचं लिहिलेलं आहे. सगळे गुपित आहे, त्या मुलीने लिहिलेलं दिसतंय, या मुलीच असणार. बरं ठीक आहे, पण आता 2 मतं आहेत. बाबांचं मत बघूया कोणाच्या बाजूने आहे. आणि मुलगा काय करतोय आता बघायचंय. 21 ही गुणसंख्या, त्यामुळे आजचा या खेळात जिंकलेला गट आहे सून गट. 2100 रुपये, 2100 रुपयाची ही भेट वहिनींना. पण त्याआधी ही गोड भेटवस्तू काव्याला. आणि आता कोण जिंकणार पैठणी, बघूया पैठणीचा. आणि आता कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. एका वेळेला एक चेंडू इथून सोडायचा आणि खाली हिरव्या रंगाच्या अडथळ्यामध्ये तो चेंडू थांबला पाहिजे. तो थांबला की 1 गुण, अशा पद्धतीने. हा, पण ती जी सिल्वर कलर आहे ना, म्हणजे चांदीचा रंग आहे ना, तिथे जर चेंडू थांबला तर तो गुण मोजला जाणार नाही. तेव्हा आता बघूया कोणाची या दोघींपैकी गुणसंख्या जास्त होते. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुमच्यापासून सुरुवात. आधी 5 तुम्ही टाकायचे. 1 2 3. 1. 5 पैकी 1 गुण तुमचा. आता आई तुम्ही टाका. हो, थांबा. 1 आणि 0 ही गुणसंख्या थोडासा स्लोप कमी केलेला आहे. पुढचे 5. 2 3 4. हो, उपयोग नाही. गुणसंख्या 4. हा, आता 5. थांबा. 4 आणि 1 ही गुणसंख्या टाका तुम्ही. तलाव पाणीवर जायचे ना. या टाका. या खेळामध्ये खूप छान साथ दिली मुलांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपणार. पण हो, आपण गेले कितीतरी दिवस डान्स महाराष्ट्र डान्स अशी जाहिरात झी मराठीवरून बघतो आहोत. लवकरच हा कार्यक्रम झी मराठीवर सुरू होणार आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे. तेव्हा या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया, कार्यक्रमाला शुभेच्छा देऊया. आणि एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.